शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. आपण चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या बेल आयकॉन म्हणजे नसू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते. स्क्रीनवर बघतच आहात, अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान बघू शकता. स्क्रीनशक्ती दक्षिण आणि मध्य भारतात अवकाळी आणि पूर्व मान्सून पावसाचे धुवाधार बॅटिंग केली. मे महिन्यातच पावसाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले, त्यामुळे हातातोंडाशी आलेला कांदा पीक हातचे गेले. मुसळधार पावसाने कोट्यवधी रुपयाचे कांद्याचे पीक खराब झाले, त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेने नुकसान भरपाईची मागणी केली. शेतकऱ्यांनी प्रति एकर 1 लाख रुपये भरपाईची मागणी केली आहे. कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने आता कांदा भाव वाढणार का, असा सवाल केला जात आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी मुसळधार पावसाने कांदा उत्पादकांना फटका बसला आहे. राज्यातील कांदा उत्पादक संघटनेचे भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाला म्हणजेच नाफेडला एकंदरीतच या ठिकाणी बघितले पारदर्शक कांदा खरेदीची मागणी केली आहे. याविषयीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. मे महिन्यात अभूतपूर्व पाऊस कोसळला. नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, सांगली, बीड, धाराशिव, परभणी, जालना, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यात कांदा उत्पादन घेण्यात येते तेथे हा फटका बसला. त्यामुळे उत्पादन खर्चात घटण्याची भीती व्यक्त होत आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. सांगा तर व्हिडिओ पुढे तोपर्यंत इथे थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. सांगा तर व्हिडिओ पुढे तोपर्यंत इथे थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर धन्यवाद.